घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या रविवारच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ऐश्वर्याच्या घरी पण हळदीचा कार्यक्रम सुरू होतो. जानकी सगळ्यांना सांगते, सारंग भाऊजींची उष्टी हळद आणली आहे, तुमचं चालू द्या, आता आम्हाला निघायला हवं. तर लगेच ऐश्वर्याची आई म्हणते, लगेच आलात आणि लगेच चाललात, पण आम्ही तर काही तुमचा पाहुणचार पण नाही केला. तर ऐश्वर्याची आई त्या दोघांसाठी कॉफी सांगते. तर लगेच ऐश्वर्या तेथे येते आणि म्हणते, काय आणखीन कॉफी पण सांगितली नाही का? थांबा, मी लगेच जाऊन घेऊन येते. सगळे तिला थांबवतात, परंतु ती जाते. ऐश्वर्या किचनमध्ये येते आणि सखारामच्या हातातील तो ट्रे स्वतःच्या हातात घेते. दुसरीकडे रणदिवेंच्या घरी सगळे एकत्र बसलेले असतात. तेव्हा सारंग म्हणतो, आई मला खूप भूक लागली आहे. तर आई म्हणत असते, थांब, सगळे आल्यानंतर एकत्रच बसू जेवायला. ऋषिकेशला फोन करून विचार, इतका का वेळ लागतोय? तर लगेच आजोबा म्हणतात, इतकी नको काळजी करूस, हळद आहे म्हणल्यानंतर खेळायला नको का? येतील ते. आणि ओवीला गुपचूप खुणावतात की आजीच्या गालाला हळद लाव. ओवी हॅपी हळद म्हणून आजीच्या गालाला हळद लावते. तर लगेच सगळे हसायला लागतात आणि आजी म्हणते, कल्पना कोणाची? आजोबांची. तर आता त्यांना पण जाऊन हळद लाव. मग ओवी लगेच जाऊन त्यांना पण हळद लावते. लगेच सारंग मनातल्या मनात विचार करतो, जर जेवण करायला थांबायचंच आहे तर मग आजीची थोडीशी गंमत करूया. आणि तो ओवीला म्हणतो, ओवी तू आजीला हळद लावलीस, आजोबांना हळद लावलीस, शेजारी पणजी आजी बसली आहे, तिला नाही का राग येणार? तिला पण लाव हळद. मग ओवी पणजी आजीला हळद लावणार. तेवढ्यात पणजी आजी तिच्यावर ओरडते मोठ्याने. ओवी रडायला लागते आणि आजीकडे येते. इकडे ऐश्वर्या त्यांच्यासाठी कॉफी घेऊन आलेली असते. तर जानकी म्हणते, आता लग्न आहे तुझं, एवढं कशाला कष्ट करतेस? तर ऐश्वर्या म्हणते, अजूनही मी या घरची मुलगी आहे. ऐश्वर्या सगळ्यांना कॉफी देते आणि एक कप उचलून म्हणते, ही कॉफी माझ्या बेस्ट फ्रेंडला, निकिता, हे घे. निकिता ती कॉफी हातात घेते आणि थोडीशी घाबरलेलीच असते. तर ऐश्वर्या म्हणते, का गं एवढी का घाबरलीस? यात काय पॉइझन नाही आहे? तर सगळे तिच्याकडे बघतात. तर लगेच ऐश्वर्याची आई म्हणते, ऐश्वर्या हे असं काय बोलतीयेस? तर ऐश्वर्या म्हणते, अगं मॉम, मी गंमत केली. निकिता ती कॉफी पित नसते. तर ऐश्वर्या तिला प्यायला सांगते. जानकी मनातल्या मनात विचार करते, हिचं वागणं फार त्रास देते माझ्या मनाला. इकडे रणदिवेंच्या घरी पणजी आजी म्हणते, मला आवडत नाही असं नाही, परंतु जावई बापूंना लाव, शरूला लाव. मग ओवी लगेच जाऊन त्या दोघांना हळद लावते आणि पणजी आजीला म्हणते, आजी तू किती गोड आहेस गं, मी तुझी पप्पी घेऊ का? तुझा गाल पुढं कर ना. आणि तिने गाल पुढे केला की लगेच गालाला हळद लावून पळत येते. जानकी आणि ऋषिकेश ऐश्वर्याला ती साडी देतात. तर लगेच सयाजीराव म्हणतात, त्यांनी तुला साडी दिली, आता तू पण त्यांना काहीतरी दे की. तर लगेच ऐश्वर्या म्हणते, हो डॅड, देणारच आहे. लग्नामध्ये आता सगळ्यांना खूप मोठं सरप्राईज देणार आहे. तर ऋषिकेश म्हणतो, अरे वा, चांगलं आहे. ऋषिकेश आणि जानकी निघतात. ऐश्वर्या निकिताला म्हणते, मला तुझ्याशी एकट्यात बोलायचं आहे. आणि तिला म्हणते, मी मगाशी खोटं बोलले होते निकिता, मी खरंच तुझ्या कॉफीमध्ये पॉयझन टाकलंय. ऐश्वर्याची आई म्हणते की चला आता ऐश्वर्याला सारंगरावांची उष्टी हळद लावू. तर लगेच ऐश्वर्या जवळ जाते आणि आईच्या हातातील ती हळद सांडते. आई म्हणते, अगं आता ही हळद सांडली की? तर ऐश्वर्या म्हणते, आई सांडू दे ना, ही हळद सांडली तर सांडली, आपल्याकडे दुसरी आहे. आणि जाऊन ती दुसरी वाटी घेऊन येते, जी की सौमित्राची उष्टी हळद असते. ती गालाला थोडीशी लावते आणि विचारते, कशी दिसतेय मी? तर निकिता विचार करते, पॉयझन ही घालूच शकते. ऋषिकेश आणि जानकी येत असताना गाडीमध्ये जानकी विचारच करत असते की निकिताने काय सांगितलं आणि सौमित्राचा विचार करत असते. त्यावेळी ऋषिकेश तिला विचारतो, कसला विचार करतेस? तर जानकी म्हणते, मला काहीतरी गडबड वाटतेय. आपण उष्टी हळद घेऊन जायच्या आधीच त्यांच्या घरी फरशीवर हळद सांडली होती. तर ऋषिकेश म्हणतो, हळद आहे म्हटल्यानंतर हळद सांडणारच ना? तर ती म्हणते, आपण घेऊन जायच्या आधीच सांडली होती आणि ती पण घराच्या मागच्या साईडला सांडली होती. आणि ऐश्वर्याची ती मैत्रीण मला म्हणाली की तिला सौमित्र भाऊजींबद्दल मला काहीतरी सांगायचं आहे. तर लगेच ऋषिकेश गाडी थांबवतो. तर ऋषिकेश तिला म्हणतो, सौमित्रबद्दल? तर जानकी म्हणते, हो. आणि ती मला सांगणार. तेवढ्यात तेथे ऐश्वर्या आली. तर लगेच ऋषिकेश म्हणतो, मनातली आडी काढून टाक, बाबांचा फोन येतोय, आपल्याला निघायला हवं. निकिता ऐश्वर्याकडे येते आणि तिला विचारते, तू खरंच माझ्या कॉफीमध्ये पॉयझन टाकलं होतं का? तर ऐश्वर्या म्हणते, हो टाकलं होतं आणि म्हणूनच मी तुला कॉफी द्यायला आले होते. आणि तिला विचारते, तू बाहेर जाऊन जानकीला काय सांगत होतीस? मी तुला काल पण विचारलं की मी दारूच्या नशेत काय बडबडत होते, तर तू मला काहीच सांगितलं नाहीस. मला आठवतं, मी रणदिवेंच्या फॅमिलीबद्दल, लग्नाबद्दल काहीतरी बोलत होते. तर निकिता म्हणते, मला काहीच आठवत नाही. आणि ऐश्वर्या तिला म्हणते की मी तुझ्या कॉफीमध्ये खरंच पॉयझन टाकलं आणि असं टाकलं की तुझ्याकडे आता फक्त वाचण्यासाठी 15 मिनिटं आहेत, नाहीतर संपलं सगळं. मला पटपट सगळं सांगून इथून निघून जा, नाहीतर तुझे 15 मिनिट इथेच वाया जातील.
दुसरीकडे सारंग म्हणत असतो, आजी जेवायला चल, मला खूप भूक लागली आहे. तर आजी म्हणते, 5 मिनिटात जरी ही लोकं आली नाहीत ना, तर सुमित्रा लगेच पानं वाढायला घे. तेवढ्यात ऋषिकेश आणि जानकी घरामध्ये येतात आणि आजी म्हणते, नाव काढलं आणि सैतान हाजीर. यांना कसं सैतान म्हणेल मी गंमत केली, ही म्हण आहे ना ती मी म्हणली. चला चला लवकर पानं घे, यांच्यामुळे सगळ्यांना उपवास घडलेला आहे. सगळे जेवायला बसतात. आईला सारंगच्या जागी सौमित्र जेवायला बसल्याचा भास होत असतो आणि आई त्याच्या आठवणीने व्याकुळ होते. तेव्हा जानकी बघते तर आईच्या डोळ्यात पाणी असतं. तर आई सौमित्राची काळजी करत असतात. तेवढ्यातच नाना त्यांना बोलावतात. तर नाना पण त्यांच्याजवळ उठून येतात आणि त्यांना म्हणतात, जेवायला येणार आहेत का? सगळे वाट बघतायत. दुसरीकडे निकिता ऐश्वर्यासोबत हात जोडत असते आणि तिला म्हणत असते, मला जाऊ दे हॉस्पिटलला. तर ऐश्वर्या निकितावर ओरडून तिला म्हणत असते की तू जानकीला काय सांगितलंस ते सांग, नाहीतर फुकटची मरशील. निकिता ऐश्वर्याला सांगते तर ऐश्वर्या निकिताच्या कानाखाली मारते. निकिता सतत ऐश्वर्याच्या पाया पडत असते आणि म्हणत असते की मला हॉस्पिटलला जाऊ दे. तर ऐश्वर्या मोठ्याने हसते. तर ऐश्वर्या म्हणते, चिल निकिता, तुला हॉस्पिटलला जायची गरज नाहीये, कारण मी तुझ्या कॉफीमध्ये विष टाकलंच नव्हतं. तुझ्याकडून खरं काढून घेण्यासाठी मी हे सगळं केलं आणि बाण कसा बरोबर बसला. आत्ता टाकलं नाहीये मी, पण जर तू उद्या कुणाला काही सांगण्याचा प्रयत्न केलास तर नक्की टाकेल. निकिता बॅग भरून निघायला लागते. त्यावेळी तिच्या मैत्रिणी विचारतात, अशी अचानक का जातेयस? तर ती म्हणते की आईची तब्येत बरी नाहीये आणि बाबा घरी नाहीयेत. तर तोपर्यंत ऐश्वर्या येते आणि ती म्हणते की नाही जाता येणार तुला. तुझ्या फ्रेंडचं लग्न आहे आणि तू असं अचानक जाणार आहेस का? आणि तुझी आई एकदम ठणठणीत आहे. त्यांच्याशी माझं आत्ताच कॉलवर बोलणं झालं. ऐश्वर्या तिला थांबवते. तर निकिता मनातल्या मनात विचार करते, अडकली आहे मी, ही ऐश्वर्या माझ्यासोबत काही करणार तर नाही ना. दुसरीकडे जानकी आणि ऋषिकेश रूममध्ये येतात आणि जानकी ऋषिकेशला सांगते की मला अवंतिकाचा फोन आला होता आणि अवंतिकाने मला सांगितलं आहे की सौमित्र भाऊजींना कोणीतरी किडनॅप केलं आहे. ती म्हणते, मला असं वाटतं की या सगळं सयाजीरावांचं कारस्थान असेल. तो ऋषिकेश म्हणतो, हे काय म्हणते, सगळं व्यवस्थित चालू आहे. तर जानकी म्हणते, आपल्या सौमित्र भाऊजींनी सयाजीरावांना दुखावलंय आणि ते सहजासहजी कोणाला माफ करतील असं तुम्हाला वाटतं का? तुम्हाला माहिती आहे ना सयाजीरावांचा स्वभाव. तुम्ही काहीतरी करा ऋषिकेश, सौमित्र भाऊजींना शोधा. तर ऋषिकेश जानकीला म्हणतो की तुला तरी कळतंय का, तू काय बोलतेयस? 2 दिवसावर लग्न आलंय आणि तू म्हणतेस की त्यांना फोन करून त्यांना विचार की सौमित्र भाऊजींना त्यांनी पळवलंय का नाही ते. आणि पुन्हा पुन्हा तेच रामायण घडेल. तर जानकी म्हणते, मी विचार न करता भावनेच्या भरात बोलून गेले. अवंतिकाचा आणि फोन आला आणि तिने हे सगळं सांगितलं म्हणल्यावर काहीतरी ॲक्शन घ्यावी लागेल ना. आणि ही गोष्ट आजी लपून बाहेरून ऐकत असते. तर जानकी म्हणते, आपण असं गप्प बसून कसं चालेल, आपल्याला सौमित्र भाऊजींना शोधावं तर लागेल ना. ऋषिकेश म्हणतो, तू नको काळजी करू, आपण काहीतरी मार्ग काढू. तर जानकी म्हणते, त्यापेक्षा आपण हे लग्नच थांबवलं तर चालणार नाही का? तर आजी विचार करते, ही जानकी अजूनही लग्नात विघ्न आणते, तर मग सौमित्र कुठे आहे? दुसऱ्या दिवशी ऐश्वर्या सौमित्राकडे येते आणि त्याला म्हणते, कसा आहे माझा नवरोबा? त्याच्या तोंडावरील पट्टी सोडते आणि म्हणते, सॉरी हा, मला असे वेगळ्या प्रकारचे तुझे लाड करावे लागतील. पण मी तरी काय करणार, तू चालून आलेला ऐश्वर्याला लाथाडलंस. आणि ऐश्वर्या त्याला म्हणते, तुला माहिती आहे का आज काय आहे? आज मेहंदी आहे. मी मेहंदी काढणार आहे आणि माझी मेहंदी खूप रंगणार आहे, कारण मी तुझ्या नावाची मेहंदी काढणार आहे माझ्या हातावर. आणि म्हणते, आपण तुझ्या हातावर पण काढूया ना. आणि जबरदस्तीने ती सौमित्राच्या हातावर मेहंदीने ए नाव काढते आणि म्हणते, तुला असं वाटते की ए फॉर अवंतिका? तर ऐश्वर्या सौमित्राच्या हातावर पूर्ण ऐश्वर्या असं नाव लिहिते. अवंतिका नाही, आता ऐश्वर्या तुझं आयुष्य आहे. दुसऱ्या दिवशी रणदिवेंच्या घरी नाना म्हणतात, तुम्ही काय विचार करताय की धान्याची पोती नेऊन विखे पाटलाच्या घरी टाकायची? तर ऋषिकेश म्हणतो, विखे पाटलांचं आणि रणदिवेंचं लग्न आहे तर किती लोक येतील, मग सगळा खर्च एकट्या विखे पाटलांना कशाला? जो काही खर्च होईल तो एक समान झाला तर काय वाटेल? तर आई म्हणते, त्यांना अपमान वाटला तर? तर ऋषिकेश म्हणतो, आपण गिफ्ट कसं देतो तसंच द्यायचं हे पण. तर नाना या गोष्टीला पाठिंबा देतात. तर जानकी लगेच आईंना विचारते, आई मी पण जाऊ का यांच्याबरोबर? तर आई म्हणतात, आपल्या घरी मेहंदी आहे ना आणि सगळी कामं पण आहेत. तर जानकी म्हणते, सगळी तयारी झालेली आहे, मी सगळं करून ठेवलं आहे, जाऊ का? तर आई म्हणतात की जा, पण लवकर ये. आजी मनातल्या मनात विचार करते, काय भानगड आहे, काही कळत नाही. काल तर लग्न मोडण्याबद्दल बोलत होते आणि आज तर धान्याची पोती देत आहेत. दुसरीकडे निकिता तिचा फोन शोधत असते. तर ऐश्वर्या तो घेऊन येते आणि म्हणते, आप जिसे ढूंढ रहे हो वो मेरे पास है. निकिता तो फोन घेणार. तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते, घाबरलीस का? घाबरायलाच पाहिजे. तुझ्या आईची तब्येत खराब आहे असं म्हणून इथून पळून जायचा प्लॅन होता तुझा. आणि जाता जाता त्या जानकीला या मोबाईलमधला व्हिडिओ दाखवणार होतीस ना.
तर निकिता म्हणते कसला व्हिडिओ. तर ऐश्वर्या म्हणते निकिता तू ॲक्टिंगमध्ये थोडीशी कमी आहेस आणि बुद्धीने सुद्धा, त्यामुळेच तर मी तुझा फोन अनलॉक करू शकले ना. मी सारंगच्या बाबतीत काय करणार आहे, सौमित्रला बांधून ठेवलं आहे, हे जे मी नशेमध्ये बडबडलं होते ते सगळं तू तुझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलंस ना, मग तू ते कोणाला दाखवणार होतीस. तर निकिता म्हणते नाही ऐश्वर्या, आय एम रिअली सॉरी, प्लीज मला माझा फोन दे. निकिता म्हणते मी वाटलं तर इथून निघून जाते. तर ऐश्वर्या म्हणते असं कसं निकिता, आज मेहंदी आहे ना माझी, मग तुझ्या हाताला मेहंदी लावायची आहे ना. आणि तसं बघितलं तर आधी नवरीच्या हातावर मेहंदी काढतात, पण आज नवरी तिच्या बेस्ट फ्रेंडच्या हातावर मेहंदी काढेल. आणि ऐश्वर्या निकिताचा हात धरून तिच्या हातावर मेहंदीने खोटारडी असं लिहिते. आणि ऐश्वर्या म्हणते तू जे वागलीस ना ते लिहिलंय, आत्ता फक्त हातावर लिहिलंय, नंतर जर तू असं वागलीस ना तर तुझ्या कपाळावर लिहिल. आणि ऐश्वर्या निकिताच्या मोबाईलमधील तो व्हिडिओ डिलीट करते आणि तिचा मोबाईल तेथे ठेवून निकिताला म्हणते कोणी कितीही काहीही केलं तरी माझं लग्न सौमित्रसोबतच होईल. दुसरीकडे सौमित्र सुटण्याचा प्रयत्न करत असतो. इकडे जानकी आणि ऋषिकेश सयाजीरावांच्या घरी येतात आणि ऋषिकेश जानकीला म्हणतो तुला नक्की खात्री आहे ना की यांच्या घरी काहीतरी गडबड आहे म्हणून. आपण खूप ओढून ताणून मार्ग काढला इथंपर्यंत पोहोचण्याचा, मला खूप टेन्शन आलंय. तर जानकी त्याला म्हणते आपल्याला जर उद्या कळलं की सौमित्र भाऊजी इथेच होते तर नंतर आपल्याला वाटेल ना की आपण त्यांना वाचू शकलो असतो, परंतु आपण घाबरून असं थांबलोय, तर एकदा खात्री करून घ्यायला काय हरकत आहे. ऋषिकेश जानकीला म्हणतो जर आपल्यामुळं काही गडबड झाली तर सगळं आपल्यावरच येईल. तर जानकी म्हणते असं काहीही होणार नाही. आणि सयाजीरावांच्या मनात जर अजूनही राग असेल आणि त्यांनी जर सौमित्र भाऊजींना पकडून ठेवलं असेल आणि त्यांच्या जीवाला धोका असेल आणि हे सगळं जर ऐश्वर्याला माहीत असेल तर ऐश्वर्याला आपल्या घरात सून म्हणून आणणं ही खूप मोठी रिस्क आहे आपल्यासाठी. आपण असं नको करायला, आपण एवढी मोठी रिस्क नाही घेऊ शकत, आपण एकदा खात्री करून घ्यायला हवी. तेवढ्यात जानकीचा फोन वाजतो तर अवंतिकाचा फोन आलेला असतो. ती उचलते तर अवंतिका तिला विचारते सौमित्रबद्दल काही कळालं का. तर जानकी तिला सांगते की नाही आणखी, पण आम्ही आता सयाजीरावांच्या घरी आलोय, काही कळालं तर आम्ही तुला कळवू. तर अवंतिका म्हणते नक्की सांगा हा वहिनी, मी येतेच तुम्हाला भेटायला. जानकी फोन ठेवून देते. अवंतिकेच्या मागावर एक सयाजीरावांचा माणूस असतो. इकडे सयाजीरावांच्या एका माणसाने सौमित्रला जेवण दिलेलं असतं. तो जेवत असतो आणि ठसका लागल्याचं नाटक करतो आणि त्या माणसाला पाणी म्हणतो. तो माणूस पाणी आणण्यासाठी निघतो तर सौमित्र तिथे पडलेली एक सुरी हातात घेतो आणि आहे त्या जागेवर येऊन थांबतो. तो माणूस सौमित्रला पाणी आणून देतो आणि परत त्याच्या चेहऱ्यावर तोंडावर ती पट्टी बांधतो आणि तो माणूस तेथून निघून जातो. त्यानंतर सौमित्र त्या छोट्याशा सुरीने ती दोरी कापण्याचा प्रयत्न करतो. तो माणूस सयाजीरावांच्या घरी येतो आणि ऋषिकेश आणि जानकीला बघून हादरतो. धावतच सयाजीरावांकडे जातो आणि त्याला म्हणतो की मालक ऋषिकेशराव आणि वहिनी आल्यात. तर सयाजीराव त्यांना बसायला सांगतात आणि सखारामला पाहुण्यांसाठी चहा पाण्यासाठी सांगतात. सयाजीराव त्या दोघांना म्हणतात की तुम्ही जोडीनं इथं आलात म्हणजे काही गडबड तर नाही ना, तुमचा तो भाऊ सारंग तो इथे आहे ना, का तो पण गेला पळून. हे ऐकून त्या दोघांना खूप वाईट वाटतं. तेव्हा ऋषिकेश त्यांना म्हणतो की नाही काका तसं काही नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे, आम्ही तुमच्यासाठी एक भेटवस्तू आणली आहे, घरचं धान्य घेऊन आलोय लग्नासाठी आमच्याकडून. तर सयाजीराव म्हणतात की कमाल करताय ऋषिकेशराव, आम्हाला काय भीक लागली आहे का, तुम्ही तर आमची किंमतच करायला आहे. तर ऋषिकेश त्यांना म्हणतो नाही काका असं वाईट नका वाटून घेऊ, आता आपलं कुटुंब तर एकच आहे, मग आपण लग्नातल्या सगळ्या गोष्टी वाटून घ्यायच्या, अगदी लग्नाचा खर्चही. तर सयाजीराव म्हणतात की हे मला मान्य नाही. तर ऋषिकेश म्हणतो गैरसमज नका करून घेऊ काका, आपल्यातलं प्रेम वाढावं म्हणून आम्ही हे सगळं करतोय. आणि मला सांगा आता ऐश्वर्या आणि सारंग काय आपल्याला वेगवेगळे आहेत का, आपण मुलगा मुलगी समानच मानतो ना, आणि हा तर ऐश्वर्याचा मान आहे म्हणून आम्ही हे सगळं प्रेमाने घेऊन आलो. तर सयाजी काका ठीक आहे असं म्हणतात. तर जानकी त्यांना विचारते काका ऐश्वर्या कुठे आहे, दिसली नाही. तर काका म्हणतात सकाळपासून तिची नुसती गडबड चालू आहे, तुम्ही जरा बसा, मी तिच्या खोलीत आहे का ती बघून येतो. आणि सयाजीराव तेथून निघून जातात. इकडे ऐश्वर्याच्या रूममध्ये ऐश्वर्याची आई तिच्यासाठी कॉफी घेऊन आलेली असते. तेवढ्या तेथे सयाजीराव पण येतात आणि तिला सांगतात की ऋषिकेशराव आणि जानकी आलेत. तर ऐश्वर्या म्हणते ठीक आहे, देतात धान्य तर देऊ द्या ना, काय प्रॉब्लेम आहे. तर सयाजीराव म्हणतात की अगं मला वेगळं वाटायलंय. तर ऐश्वर्या त्यांना शांत बसायला सांगते. ऐश्वर्याची आई विचारते वेगळं म्हणजे. तर सयाजीराव तिला म्हणतात की तिकडे बाहेर जानकी आणि ऋषिकेशराव आले, त्यांच्या चहा पाण्याचं तू बघ. आणि ऐश्वर्याची आई तिथून निघून जाते. तेव्हा सयाजीराव ऐश्वर्याला म्हणतात मला असं वाटतंय की त्यांना संशय आलाय. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की सयाजीराव एका माणसाला विचारतो की
ऋषिकेशराव आणि जानकी कोठे गेलेत तर तो त्यांना सांगतो की ते आउट हाऊसकडे गेलेत. तर लगेच सयाजीराव ऐश्वर्याकडे जातात आणि तिला सांगतात की ते आउट हाऊसकडे गेलेत. इकडे ऋषिकेश आणि जानकी आउट हाऊसमध्ये पोचलेले असतात. तर त्यांच्या मागोमाग लगेच सयाजीराव तेथे माणसे घेऊन येतात. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.